मोदीसाठी भल्यासाठी अनेक देशांनी अनेक व्यक्तींनी बलिदान दिलेलं आहे। त्यापैकी म्हणजे सावित्रीबाई फुले। विद्यार्थी मित्रांनो, सावित्रीबाई फुलेंनी फक्त शिक्षणासाठी योगदान दिलेलं नाहीये, शिक्षणासाठी त्यांचं योगदान आहे, परंतु त्याचबरोबर समाजातील विषमता, अस्पृश्यता, सतीप्रथा हा शब्द ऐकायला सोपा वाटतो मुलींनो, परंतु ज्या महिला सती गेल्या त्या महिलांच्या आई बापांना, त्या मुलींना त्याची दहाता माहिती आहे। मुलींनो, सतीप्रथा म्हणजे काय रे? पूर्वीच्या काळी स्त्रियांना 5 वर्षापासून साधारण 5व्या ते 10व्या वर्षामध्ये मुलीचं लग्न लावून दिलं जायचं आणि जो नवरदेव असायचा तो मात्र 40, 50, 60 वर्षाचा असायचा आणि मुली ऐन वयात आल्या की नवऱ्याचं निधन व्हायचं आणि नवऱ्याचं निधन झालं की या तरुण वयातील मुलींना इच्छा नसतानाही त्या स्मरणावरती उडी घ्यायला लावायचे। उडी घेत नसेल ती ओरडण्याचा आवाज येऊ नये म्हणून संगीत वाजवलं जायचं, ढोल वाजवलं जायचं, जसं आपण वरातीमध्ये आता नाचतो संगीताच्या तालावरती। त्यावेळेस महिलांना या संगीताच्या तालावरती त्या बिचाऱ्याला त्या आगीमध्ये त्या चितेवरती उडी घ्यायला लावायची आणि ही सती प्रथा बंद करण्यासाठी महात्मा फुलेंनी प्रयत्न केले आणि 1829 साली सती प्रथा बंदी